नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ फायदेशीर होणार आहे, म्हणून जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा। आणि हे आहेत शिवाजीराव ढोले। व्यंकटेश्वरा पॉवर ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या कंपनीचे एकच लक्ष्य आहे, जय जवान आणि जय किसान। सहकारमधून समृद्धी घडावी आणि शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हे त्यांचे एकच हेतू आहे। जीवनामध्ये त्यांनी जे पण दुःख सहन केलं किंवा काही दुःखामधून ते घडून आज आर्मी कमांडो झाले, देशासाठी पूर्ण आयुष्य घालवलं, आता उरलेलं आयुष्य शेतकऱ्यांसाठी घालावं हा त्यांचा हेतू। तर व्यंकटेश्वरा पॉवर ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या कंपनीचे एकच लक्ष्य आहे, शेतकऱ्यांना जेणेकरून सशक्त बनवावे आर्थिकरित्या। तर यांचे हेतू पूर्ण करण्यासाठी शिवाय 2 राज्यांना आपल्याला परवानगी दिली होती आणि 24 जानेवारीला अमित शहा आलेले होते आणि या ठिकाणी आपल्याला 12 राज्यांची परवानगी भेटलेली आहे। तर या ठिकाणी ॲडवायझर असो की सैनिक लोक असो, रिटायर्ड आर्मी मॅन, ते या प्रकारे शेअर घेतात आणि या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला सर्टिफिकेट भेटत असतं। तर सर्व शेतकऱ्यांना जोडून एकच लक्ष्य आहे, शेतकऱ्यांचा फायदा व्हावा। तो कसा आपण जाणून घेऊया। तर जो आपण शेअर घेऊ त्याच्यामधून आपल्याला वर्षाच्या काठी फायदा होईल। तो कसा फायदा कसा, 1000चा शेअर घेतो। या ठिकाणी मालेगावला 550 एकर जमीन सरकारने या सैनिकांना दिलेली आहे। त्यामध्ये 46 प्रकारचे ते भाजीपाला निरनिराळे शेती करत असतात। 46 प्रकारची या ठिकाणी शेती होती। त्यामध्ये मत्स्यपालन असो की मोतीपालन, शिल्पामध्ये मोती असो की गीर गाई असो किंवा द्राक्षपालन असो की संत्री डाळिंब, अशा प्रकारे 46 प्रकारच्या शेती होते। त्यामध्ये आपले 1000 रुपये वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी एकामध्ये 100, दुसऱ्यामध्ये 100 असे वापरले जातात आणि त्या ठिकाणी जो फायदा निघून येतो त्या सगळ्या शेअर होल्डरांना समान हिस्सेने वाटला जातो। वर्षाच्या काठी हा फायदा आपल्याला बोनस म्हणून भेटतो आणि इकडे आपली शेअरची किंमत दाम दुप्पट, तिप्पट, चौपट होत असते। अजून तिसरी गोष्ट, चांगल्या भावाने आपला माल ते खरेदी करतील आणि विदेशात एक्सपोर्ट करतील। जसे गट समूह शेती करायला सांगतील, अन्यथा धान्य असेल तर धान्य घेतील। जे पण पदार्थ असतील ते आपल्या मार्केटपेक्षा आपल्याला जास्त भाव भेटेल याची मी खात्री देते। व त्यांचे कृषी खाते असो, त्यांचे बियाणे, मटेरियल व पशुखाद्य मॉल, अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या मुलांना जॉब करण्याची संधी भेटेल। तुमच्या मुलांच्या शिक्षण असेल त्याप्रमाणे त्यांना त्या ठिकाणी संधी भेटेल। या गावांमध्ये, ग्रामीण भागामध्ये बायकांना काम असत नाही, म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अगरबत्ती प्रकल्प उभारला जाईल। अगरबत्ती प्रकल्प उभारला तर त्या ठिकाणी बऱ्याचशा महिलांना, पुरुषांना या ठिकाणी काम भेटेल। तर सहकारमधून समृद्धी घडावी हीच एकच इच्छा या कोऑपरेटिव्ह सहकारी सोसायटीची आहे। तर मी ॲडवायझर म्हणून काम करते, म्हणून मी सर्वांना, सगळ्या चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांना सांगण्याची माझी तीव्र इच्छा आहे। तर जास्तीत जास्त शेअर घेतले तर तुमचा नक्कीच फायदा होईल।